Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 6th class or 6th standard topic, Molai's Kathani means 4.2. Molai's Kathani means Molaiche jungle. 4.2 Molai's Kathani. Then one day in the terrible summer season of 1979 changed the लाईफ ऑफ जाधव पेंग. 1979च्या भयंकर उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये एका दिवसाने जाधव पेंगचे जीवन पार बदलून टाकले. ही लिव्ह इन अ स्मॉल विलेज ऑन अ बँक्स म्हणजे किनारा ऑफ द ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा इट इज द नेम ऑफ रिव्हर. म्हणजे बघा तो ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी असलेल्या एका लहानशा गावात राहत होता. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. ब्रह्मपुत्रा ही एक मोठी प्रचंड नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड. काही ठिकाणी ती 7 ते 8 किलोमीटर पेक्षाही जास्त रुंद आहे. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इवन अन आयलँड नोन ॲज माजुली आयलँड. तिच्या मुखाशी अनेक वाळूची बंधारे म्हणजे वाळूचे पसरलेले ढीग आणि एक माजुली नावाचे बेट सुद्धा आहे. वॉटर्स ऑफ द ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लूड माजुली अँड द सँडबार्स. माजुली आणि वाळूचे बंधारे वारंवार ब्रह्मपुत्रेच्या पाण्याने भरलेले असतात. ॲट टाइम्स द रिव्हर इवन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. काही वेळा वाळूचे काही बंधारे नदी जोरदारपणे उडवून लावत असते. बघा पुढे बघूया आपण. देन व्हेन जाधव वॉज अबाउट 15 years old ही सॉ अ टेरिबल साइट. जेव्हा बघा हे जाधव 15 वर्षाचा असताना त्याने एक भयानक दृश्य पाहिले. ऑन वन ऑफ द सँडबार thousands ऑफ स्नेक्स ले डेड. वाळूच्या बंधाऱ्यापैकी एकावर हजारो सर्प मरून पडलेले होते. They had been washed ashore with the flood. ते पाण्याच्या पुराबरोबर किनाऱ्यावरती वाहून आले होते. With no trees to protect them, they had all died in scubas about the scalding sun. मीन्स त्याचे संरक्षण करायला झाडे नसल्यामुळे ते सर्व त्या तळपत्या उन्हात स्केल्डिंग सन मीन्स तळपत्या उन्हात मरून गेले होते किंवा मरून पडलेले होते. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. जाधव सर्वस्वी भेदरून गेला किंवा घाबरला, हॉरिफाय झाला. ही सॅट डाऊन अँड वेप्ड. तो खाली बसून रडू लागला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. तेथेच आणि त्याच वेळी त्याला ती वालुकामय ओसाड नापीक जमीन झाडांनी हिरवीगार करण्याचे त्याच्या जीवनाचे ध्येय सापडले. For more than 30 long years, Jadhav Peng toiled on dry, barren area and transformed into a forest. 30 प्रदीर्घ वर्षापेक्षाही अधिक काळ जाधवने त्या कोरड्या शुष्क अशा ओसाड क्षेत्रात खूप काबाड कष्ट केले आणि त्याचे जंगलात रूपांतर केले. पुढे बघा. Jadhav Peng or Peng's family and friends called him Molai. जाधव पेंगच्या कुटुंबातील माणसे आणि त्याचे मित्र त्याला मोलाई म्हणत असत. ॲट फर्स्ट मोलाई वर्क इन द फॉरेस्ट डिपार्टमेंट्स स्कीम टू प्लांट ट्रीज. सुरुवातीला तो वन खात्याच्या झाडे लावण्याच्या योजनेत काम करीत असे. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. कोणत्या तरी कारणाने ते काम थांबले. ऑल द अदर्स लेबर्स लेफ्ट बट नॉट मोलाई. इतर सर्व मजूर निघून गेले परंतु मोलाई मात्र गेला नाही. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. त्याने ते काम स्वतःच चालू ठेवण्याचा निश्चय केला. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज विलेज. तो वन खात्याच्या अधिकाऱ्याकडे आणि त्याच्या गावातील वडीलधाऱ्या लोकांच्याकडे गेला.
मोलाई, नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स, डोंट वेस्ट युअर टाइम, मेनी ऑफ देम ॲडवाइस. मोलाई, त्या वाळूच्या बंधाऱ्यावर काहीच उगवत नाही, तुझा वेळ फुकट घालवू नकोस, त्यांच्यापैकी अनेकांनी त्याला सल्ला दिला. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोविंग बांबू, परंतु कोणीतरी त्याला बांबूची लागवड करण्याचा सल्ला दिला. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स, वन खात्याने त्याला काही रोपटी दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. दुसऱ्या दिवशी पहाटे मोलाई त्या बेटावर गेला आणि त्याने त्याचे पहिले झाड काळजीपूर्वक लावले. पाहिजे या पिक्चर मध्ये दिसतंय. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे. त्याच्यानंतर बघा तो त्या बेटावर दर दिवशी जाऊ लागला. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. त्यांना पाणी देऊ लागला आणि त्याची प्रेमाने जोपासना करू लागला त्या रोपट्यांची, त्या झाडांची. द प्लांट्स बिगॅन टू ग्रो. रोपटी वाढू लागली. विथ देम मोलाईज होप ऑल्सो ग्रीव. त्याच्याबरोबरच मोलाईच्या अपेक्षाही वाढू लागल्या. He began to look for more saplings and other types of trees. He bought silk cotton saplings next. तो आणखी रोपे आणि इतर प्रकारच्या झाडांचा शोध घेऊ लागला. त्याने नंतर शेवरीच्या झाडांची रोपे आणली. Then saplings of next cotton means silk cotton means शेवरी. Then to his delights or to his delight they took root on the आयलँड. त्याला आनंद झाला. बघा कोणती गोष्ट झालं, त्याला आनंद देणारी गोष्ट म्हणजे ती त्या बेटावर मूळ ती जी झाडं होती ती दे टूक रूट्स ऑन द आयलँड. पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. टू हिज डिलाइटेड म्हणजे त्याचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे कोणती होती की ती जी झाडं आणलेली होती त्याने काय केलं, रूट ऑन द आयलँड वरती त्या बेटावरती मूळ धरू लागली. अँड पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. त्या बेटावर त्या भागावर आता हिरवळ विखुरली म्हणजे डॉट बा पूर्ण सर्वत्र आता हिरवळ, जशी ही पूर्ण ओसाड रेतीचं दिसत होतं मैदान, इथे थोडं थोडं आता गवत दिसू लागलं, हिरवळ दिसू लागली. जसे इथं आता या पिक्चर मध्ये दिसत आहे तशा पद्धतीने. मोलाई नाऊ स्पेंट ऑल हिज टाइम ऑन द स्मॉल आयलँड. मोलाई आता आपला सर्व वेळ त्या लहान बेटावर घालवू लागला. एव्हरी डे विदाउट फेल ही वॉटर द प्लांट्स. दर दिवशी न विसरता त्या झाडांना पाणी देऊ लागला. अँड मेड फेन्स अराउंड देम, गेव्ह सपोर्ट टू द सॅपलिंग्स. त्यांच्या भोवती तो कुंपण घालू लागला, रोपट्यांना आधार देऊ लागला. ही इवन कॅरी गुड सॉइल इन हिज लिटल बोट अँड स्प्रेड इन नियर द प्लांट्स. तो आपल्या छोट्या नावेत सुपीक माती सुद्धा आणू लागला आणि त्या झाडाजवळ पसरवू लागला. Someone told him that red ants are good for the soil. कोणीतरी त्याला सांगितले की लाल मुंग्या माती करता फार चांगल्या किंवा फायदेशीर असतात. They would make the sandy soil fertile. त्या वालुकामय माती सुपीक करतात. मोलाई then carry heaps of them to the island. मोलाईने त्यांच्या ढिगाचा ढीग त्या बेटावरती उचलून त्याने घेऊन आला त्या मुंग्यांना. ही वॉज नॉट पुट ऑन आउट बाय द एंड बाइट्स. त्या मुंग्यांच्या चाव्यांनी तो त्रस्त झाला नाही, त्रासला नाही. ही ऑल्सो टूक डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस देअर. त्याने तेथे वेगवेगळ्या प्रकारची गवते सुद्धा नेली. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड बिकेम द थिकर अँड बिगर. त्या बेटावरील जमिनीचे हिरवे पट्टे आता अधिक घट्ट किंवा दाट किंवा अधिक मोठे झाले. For months and years, Molai worked all alone on a small patch of island. महिन्यानुमहिने वर्षानुवर्षे त्या बेटावरील लहानशा जमिनीच्या पट्ट्यावर मोलाई एकट्याने काम करीत होता. He lived in a company of trees. तो झाडांच्या सानिध्यात किंवा सहवासात राहत असे. He spoke to them. तो त्यांच्याशी बोलत असे. Maybe the trees understood his language, his word of
अफेक्शन्स, बहुधा ती झाडे त्याची भाषा किंवा त्यांचे प्रेमाचे शब्द समजत असावेत बा, त्याची पिक्चर मध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने बा, समजत असावेत असं वाटत बा. दे रिस्पॉन्स बाय ग्रोविंग व्हिगरसली, मीन्स जोरदारपणे वाढून ती त्याला प्रतिसाद देत होती, ती झाडे होती ती. देन बा पुढे, विथ ट्रीज केम बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड एनिमल्स. त्या झाडाबरोबरच पक्षी, कीटक आणि प्राणी सुद्धा तिथे आले बा. या पिक्चर मध्ये दाखवले त्या पद्धतीने बा तिथे आलेले आहेत. दे लाईक द प्लेस, त्यांना बघा ते झाडे किंवा ती जागा त्यांना ती आवडली. अननोविंगली दे बॉट मेनी मोअर सीड्स टू द प्लेस, त्यांनी त्या ठिकाणी आपली आणखी खूपसे बी बियाणे सुद्धा त्यांच्या बरोबर घेऊन आले. The place began to get rich with different form of life. विविध जीवसृष्टीच्या स्वरूपात ते ठिकाण आता समृद्ध बनले. Even then, मोलाई did not abandon his work. तरी सुद्धा मोलाईने आपले काम अर्धवट सोडून दिले नाही. The forest now became a second home for him. ते जंगल आता त्याचे दुसरे घरच झाले होते. People in that area name it मोलाईज कथनी और मोलाईज फॉरेस्ट. त्या विभागातल्या लोकांनी त्या क्षेत्राला मोलाईज कथनी और मोलाईचे जंगल असेच नाव दिले होते. टुडेज मोलाईज कथनी कव्हर अन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. आज हल्लीबा मोलाईच्या कथनीने जवळजवळ 1500 म्हणजे 1500 एकरांचे क्षेत्र व्यापलेले आहे. अँड विथ मोलाईज एफर्ट्स इट इज ग्रोविंग एव्हरी डे. आणि मोलाईच्या प्रयत्नांनी ते दिवसेंदिवस वाढत आहे. It houses thousands of different trees and plants and birds and animals including deer, apes and even rhinos and tigers. त्या जंगलाने हजारो वेगवेगळ्या झाडांना, वनस्पतींना, पक्ष्यांना आणि हरिण, वानर अगदी गेंडे आणि वाघांचा समावेश असलेल्या प्राण्यांना आश्रय दिला आहे. To cap it all, a herd of about 100 elephants has started visiting the forest every year. सर्वावर कळस म्हणजे सुमारे 100 हत्तींचा एक कळप त्या जंगलाला दरवर्षी भेट देऊ लागला आहे. They stay there for about 3 months. ते हत्ती तेथे सुमारे 3 महिने राहतात. The elephant visits show that the whole forest is in व्हेरी गुड हेल्थ. म्हणजे हत्तींची हजेरी स्पष्ट दर्शवते की ते संपूर्ण जंगल सुस्थितीत आहे. मोलाई इज अ हॅपी मॅन टुडे. मोलाई सध्या एक सुखी माणूस आहे. देन बघा, ऑल धिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. हे सर्व काही सुरळीत नव्हते किंवा निर्विघ्न नव्हते. याच्यात बघा, अपार्ट फ्रॉम अ हार्डशिप्स Molai had to suffer on island. Working there in heavy rains and scorching heat, he had to face oppositions from the people too. बघा, हालापेष्टाखेरीज मोलाईला त्या बेटावर मुसळधार पाऊस आणि होरपळून टाकणारी उष्णता याचा त्रास सहन करावा लागला. शिवाय लोकांचा विरोध सुद्धा सहन करावा लागला होता त्याला. He never thought of stealing from his forest but other did. त्याने त्याच्या जंगलातून चोरीची कधीच कल्पना केली नव्हती, परंतु इतरांनी मात्र त्या गोष्टीचा विचार केला होता. He had to guard his island against poachers. Poachers means शिकारी. म्हणजे बघा, बेकायदा प्राण्यांची शिकार करणाऱ्या विरुद्ध त्याला पाळत ठेवावी लागत होती. Then when people wanted to cut down the trees, he stood up in their defense. When people wanted to cut down the trees, he stood up in their defense like rock. म्हणजे लोक जेव्हा झाडे तोडू पाहत तेव्हा तो त्यांच्या संरक्षणाकरता एखाद्या खडकासारखा भक्कम उभा राही. You will have to cut me before you cut the trees, he warned. तुम्ही झाडे तोडण्यापूर्वी तुम्हाला प्रथम मला कापून टाकावे लागेल असा तो बजावत असे प्रत्येक झाड तोडणाऱ्यांना तो बोलत असे. When the elephants came, they caused a lot of damage on the way. जेव्हा बघा ते हत्ती तिथे आले तेव्हा ते
आपल्या मार्गावर त्यांनी खूप नुकसान केलेले होते. दे डिस्ट्रॉय द राईस फील्ड अँड हट्स. इवन मोलाईज ओन हट वॉज डिस्ट्रॉय. त्यांनी भातांची शेती आणि झोपड्या नष्ट केल्या. मोलाईची स्वतःची झोपडी सुद्धा त्याच्यामध्ये नष्ट झालेली होती किंवा त्यांनी केलेली होती. पीपल वॉन्टेड टू बीट अप मोलाई बिकॉज इट वॉज हिज फॉरेस्ट दॅट इन्व्हेंटेड द इलेफंट्स. लोकांना मोलाईला खूप मारावायचे होते, कारण त्याला त्याच्या जंगलानेच त्या हत्तींचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्यामुळेच ते हत्ती तिथे येत होते, असे बागझुंड येत होते असं त्यांना वाटत होतं. मोलाई वॉज नॉट अफ्रेड. मोलाई घाबरला नाही बा. मोलाई वॉज नॉट अफ्रेड. तो घाबरला नाही. ही वॉज फर्म इन हिज रिझॉल्व्ह टू क्रिएट अँड प्रोटेक्ट अ ग्रीन कव्हर फॉर द लँड. त्या जमिनीकरता हिरवे आच्छादन निर्माण करण्याच्या आणि त्याचे रक्षण करण्याच्या त्याच्या निश्चयावर तो ठाम होता. इन द एंड मोस्ट पीपल लेफ्ट द एरिया. अखेरीस बहुतेक लोकांनी तो प्रदेशच सोडला. दे शिफ्टेड द विलेज टू मेक वे फॉर द इलेफंट्स. हत्तींना रस्ता करून देण्याकरता त्यांनी गाव दुसरीकडे हलवले. देन पुढे बघा. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाईने सुद्धा आपल्या उपजीविकेकरता काही गुरेढोरे पाळतो बा, पाळलेली आहेत किंवा पाळतो तो सुद्धा. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. सुदैवाने त्याला त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. ते हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. ते सुद्धा त्याला शक्य होईल त्या प्रकारे मदत करत असतात किंवा करतात. मोलाई चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. मोलाईची मुले त्याचे कार्य पुढे चालू ठेवतील. पीपल आउटसाइड मोलाईज ओन ट्राइब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. मोलाईच्या स्वतःच्या जमातीबाहेरील लोकांना मोलाईच्या कार्याची माहिती नव्हती. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाई वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. एके दिवशी त्या विभागात भटकणाऱ्या एका फोटोग्राफर म्हणजे छायाचित्रकाराने मोलाईला त्याच्या जंगलात काम करताना व त्याची राखण करताना पाहिले. When he came to know that Molai had grown the forest single-handedly, he was greatly impressed. मोलाईने ते जंगल एक हाती बनवलेले होते हे समजल्यावर तो अत्यंत प्रभावित झाला. He told the media, newspapers, TV channels, etc. about Molai's single-handed achievement. त्याने मोलाईच्या त्या एकहाती महान कामगिरी विषयी वर्तमानपत्रे, टीव्ही, वाहिन्या इत्यादी प्रसारमाध्यमांना सांगितले. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस्ड टू. वन खाते सुद्धा त्याच्यावरती प्रभावित झाले. दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. त्यांनी मोलाईला त्याच्या कामात मदत करायचे ठरवले. द गव्हर्नमेंट ऑनर हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. बघा इथे पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे बाय डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हाताने त्यांना बघा बाय गव्हर्नमेंट ऑनर हिम अ पद्मश्री अवॉर्ड दिले बा. शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. देन मोलाई नाऊ वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. नंतर मोलाई आता बा आपल्यापैकी प्रत्येकानं निदान दोन बघा काय करतो तो एक त्याचं मेसेज देतोय की इच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ऍट लिस्ट 2 ट्रीज. म्हणजे बघा आपल्यापैकी प्रत्येकाने निदान 2 झाडे लावावीत आणि वाढवावीत हा त्याचा संदेश संपूर्ण देशभरात पसरवायचा आहे. बघा आपल्याला द ट्रीज विल टेक केअर ऑफ कार्बन डायऑक्साइड वी प्रोड्यूस थ्रू आउट आवर लाईफ अँड गिव्ह अस इनफ ऑक्सिजन टू ब्रेथ. आर यू रेडी टू हेल्प. आपण आयुष्यभर निर्माण करीत असलेल्या कार्बन डायऑक्साईडची व्यवस्था सांभाळण्याचे कार्य झाडे करतील आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी किंवा श्वासोच्छ्वास करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन वायू पुरवतील. तुम्ही त्याला सहाय्य करायला तयार आहात का. आर यू रेडी. तुम्ही त्यासाठी तयार आहात का. दिस इज द व्हेरी इंटरेस्टिंग और सिंपल टॉपिक. नाऊ आता आपण त्याचे पॉइंटर्स बघूया बा. पॉइंटर्स कसे आहेत. पॉइंटर्स 1. Underline the words you find difficult in the story. A. Try to guess their meaning from the context. B. List 10 of the words you find difficult. Look them up in dictionary. Present the meanings in the classroom. म्हणजे हा तुम्ही वर्गात
करू शकता बघा. ट्राय टू गेस द मिनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट मधून तो शोधायचं मिनिंग त्याचं. त्याच्यानंतर बी मध्ये लिस्ट 10 वर्ड्स लिहायचे. फाइंड डिफिकल्ट असणारे, अवघड असणारे. लुक देम अप इन डिक्शनरी, ते डिक्शनरीतून त्याचा अर्थ शोधून काढायचा. अँड प्रेझेंट द मिनिंग इन द क्लासरूमच्या समोर तुम्ही त्याचं मिनिंग सर्वांना सांगायचं. सी मध्ये काय करायचं बघा. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 to 8 or 5 to 8 कम्पेअर द लिस्ट ऑफ डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. 5-6 जणांचे ग्रुप करायचे आणि प्रत्येकाने एकमेकाचं कम्पेअर करायचे. शब्द कोणकोणते लिहिलेले आहेत अँड देअर मिनिंग, त्याचा अर्थ सुद्धा. लिस्ट द वर्ड्स हुज मिनिंग्स आर नॉट क्लिअर टू द ग्रुप्स अँड आस्क फॉर युअर टीचर सेल्फ. लिस्ट करायचे बघा जे शब्द तुम्हाला समजत नाही ते, आणि तुम्ही ते टीचरांना विचारू शकता. त्याच्यानंतर सेकंड बघा काय आहे. सेकंड, फाइंड आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मधून त्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. पहिला क्वेश्चन आहे बघा. व्हॉट टेरिबल साइट डिड यंग मोलाई सी. आन्सर इज Molai saw thousands of snakes lay dead on one of the sandbars. Second question, what did many of forest department people and village elders advise? Answer is many of forest department people and the villagers elders advise him not to waste his time in growing trees. Third question है बघा. What trees did Molai plant at the beginning? Answer is at the beginning Molai plant bamboos. Fourth question, apart from the saplings, what else did Molai carry to the island? Answer is apart from the saplings, Molai carried to the island good soil, heaps of ants and different types of grasses. Fifth question, what other things came to the island with the trees? Answer is with the trees came along birds, insects and animals, many more seeds and different form of life to the island. Sixth question, how much area does Molai Kathoni cover today? आज बघा किती एरिया त्यांनी कव्हर केला आहे. तर आन्सर इज टुडे Molai Kathoni cover an area of nearly 1500, means 1500 acres. Seventh question, what do the elephants visit show? Answer is the elephant visits show that the whole forest is in very good condition, well grown. Then 8th number question, what hardship did Molai suffer on the island? Answer is Molai suffer the hardship like heavy rains, scorching heat and the opposition from the people, stealing from the forest and killing by the poachers. Ninth question, what did the elephants destroy? Answer, the elephants destroy the rice fields and the huts on their way. 10th question, what does Molai keep for his own living? Answer is Molai keeps cattle for his own living. 11th question, what is Molai's message to the world? कोणता हे मेसेज जगासाठी त्यांनी दिला? तर आन्सर इज Molai's message say that each one of us should plant and grow at least 2 trees. Trees will help us to breathe happily. थर्ड क्वेश्चन बघा. राईट शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग, म्हणजे पुढील टिपा लिहायच्या आहेत बघा, शॉर्ट नोट लिहायच्या आहेत. पहिली टिप आहे बघा, द ब्रह्मपुत्रा. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. इट इज मोर दॅन 7 to 8 kilometers in some places. It has many sandbars and even an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. Sometimes the river sweeps away some of the sandbars. Second, Molai's Kathoni. Molai has grown his forest on the sandbars of the Brahmaputra. The forest is named the Molai's forest. That is Molai or Molai Kathoni. Today, Molai Kathoni cover an area of nearly 1500 acres. The forest has thousands of different trees and plants.
It shelters birds and animals, including deer, apes, and even rhinos and tigers. A herd of about 100 elephants visit the forest every year and stays there for about 3 months. 3 months. Third, elephants come to Mulai Kathani. Because of thick forest, a herd of about 100 elephants has started visiting Mulai's Kathani every year. They stay there for about 3 months. They cause a lot of damage on their way to the forest. They destroy the rice fields and herds of people. People of the area were angry with Mulai because his forest had attracted the elephants to come over there. They wanted to beat Mulai for the presence of the elephants. Fourth number, the world comes to know about Mulai Kathani. The world didn't know about Mulai's work and the Mulai's Kathani. One day, a photographer wandering in that area found Mulai work in his forest and gardening it. He was greatly impressed when he knew that Mulai had grown the forest single-handedly. He told the newspapers, TV channels, etc. about Mulai's great achievement. The forest department was also impressed and came forward to help Mulai. The government praised his work and honored him with the prestigious Padma Shri Award. Padma Shri Award दिला पाहताना. 4 number, copy the quotations from Jadhav paying Mulai in good handwriting and display them in your classroom. बघा हे तुम्ही वर्गात करू शकता. देन बघा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला मुलाईने व्यक्त केलेले शब्द किंवा अवतरणे सुंदर हस्ताक्षरात लिहायचे आहेत आणि वर्गात ते प्रदर्शित करायचे आहेत. 5th नंबर मध्ये काय करायचं आहे, प्रिपेअर पोस्टर्स ऑन प्लांट ॲट लीस्ट 2 trees each. बघा प्लांट ॲट लीस्ट 2 trees each याविषयी एक पोस्टर तयार करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही वर्गात लावू शकता. 6 मध्ये काय करा, find the names and the location of at least 10 different trees in your surrounding. Write 1 or 2 lines about each of them. बघा तुमच्या परिसरातील 10 वेगवेगळ्या झाडांची नावे लिहायची आहेत आणि प्रत्येकाविषयी एक एक किंवा 2-2 ओळी तुम्ही लिहू शकता त्याच्याविषयी. 7 मध्ये काय करायचं आहे, इमॅजिन द फॉलोइंग सिच्युएशन्स अँड राईट सिंपल स्पीचेस or dialogue with the help of the passage. Any 2 वरती तुम्हाला ते स्पीच लिहायचं आहे. बाय इमॅजिन द फॉलोइंग सिच्युएशन्स. बघा फॉलोइंग सिच्युएशन्स दिले आहेत त्याच्यावरती बस राईट अ सिंपल स्पीच लिहायचं आहे. जसा पहिला ए आहे, मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक. किंवा बी आहे बा, मोलाई टॉक टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अबाउट हिज विश. सी आहे, मोलाई टॉक टू हिज विलेज elders about his wish. D आहे बघा, Mulai's friends advise him about growing plants on the island. E आहे, the villagers quarrel with Mulai about the elephant. F आहे बघा, Mulai's family tell him they support him. Then G आहे बघा, Mulai talk to the trees and plants in the forest. आणि H आहे बघा, the photographers tells the media or reporters about Mulai. याच्यापैकी आपण 2ची बघूया. बघा कशा पद्धतीने करता येईल तुम्हाला. बाकी तुम्ही करू शकता. पहिला आहे ए आहे, मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक्स. मोलाई, हाऊ सॅड, व्हॉट डू आय सी, इट इज अ टेरिबल साइट टू सी thousands of snakes lying dead on the sandbars. They must have been washed ashore with the flood. Poor snakes. They must have died in the scalding sun because there are no trees to shelter them and protect them. I shall turn the sandy barren
land green with trees and I will never allow this happen anymore. हे ए पद्धतीचं आहे. दुसरं घेऊया आपण बी कोणता आहे बघा. मोलाई टॉक टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अबाउट हिज विश. आन्सर बघा मोलाई काय बरोबर टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स. सर्स आय वॉज वर्किंग इन स्कीम ऑफ planting trees. I don't know why such a good work has been stopped. All laborers working with me have left, but I have decided to carry on the work all by myself. I will plant trees without anybody's help. It is a mission of my life. Please help me with some saplings. या पद्धतीने आपण लिहू शकतो. विद्यार्थ्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी येथील जी इतर भाषणे आहेत किंवा संवाद आहे पाठातील माहितीच्या आधारे आपल्या वहीत लिहिण्याचा प्रयत्न करावा किंवा सराव करता